आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। प्राजक्ता माईला मोठा झटका, महाशिवरात्रीचा आहे कनेक्शन। अभिनेत्री प्राजक्ता माई संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येते आहे। महाशिवरात्री निमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे प्राजक्ताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। मात्र या कार्यक्रमाच्या संबंधित ही अपडेट समोर येते आहे। महाशिवरात्रीला नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माईच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे। माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी या संदर्भात ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवले। यापूर्वी सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाचे मंदिरात परंपरा नाही असंही त्यांनी पत्रात म्हटलेलं आहे आणि म्हणून प्राजक्ता माईच्या कार्यक्रमाला विरोध केला जात आहे। महाशिवरात्रीला सेलिब्रिटीच्या कार्यक्रमाने चुकीचा पायंडा पडू नये असं मत ललिता शिंदे यांनी मांडलेलं आहे। मंदिर विश्वस्तांच्या वतीनं प्राजक्ताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात प्राजक्ता शिवस्तुती नृत्याविष्कार कार्यक्रम पार पाडणार आहे। मात्र या कार्यक्रमामुळे मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये असं ललिता यांनी मांडलेलं आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होते आणि या दिवशी मंदिर विश्वस्तांकडून कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। यंदा शिवस्तुती नृत्याविष्काराचा कार्यक्रम मंदिर विश्वस्तांकडून आयोजित करण्यात आलेला आहे। अभिनेत्री प्राजक्ता माई तिच्या नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते। याआधी तिने श्री रविशंकर यांच्या बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या आश्रमात लावणी सादर केली आहे। शास्त्रीय उपशास्त्रीय नृत्य संगीताच्या मेळाव्यात प्राजक्ताला गुरूंसमोर लावणी सादर करण्याची संधी मिळाली होती। आपल्या दमदार नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माईला महाशिवरात्रीनिमित्त नृत्याद्वारे शिवस्तुती करण्याची संधी मिळाली। त्र्यंबकेश्वर मंदिराकडून विश्वस्तांकडून ही संधी देण्यात आली, मात्र त्याला आता विरोध करण्यात येतो आहे। यावर अद्याप मंदिर विश्वस्तांकडून किंवा प्राजक्ताकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही। मात्र या पत्रानंतर कार्यक्रमाबाबत कोणता निर्णय घेतला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिवस 24 तास राहणार आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारीला सकाळी 4 वाजल्यापासून ते महाशिवरात्रीच्या दिवशीच म्हणजे 26 फेब्रुवारीला सकाळी 4 वाजल्यापासून ते 27 तारखेला रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर खुलं राहणार आहे आणि ते 24 तास खुलं राहणार आहे। तसेच या काळात VIP आणि इतर भाविकांसाठी गर्भगृह दर्शनं देखील बंद ठेवण्याचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। महाशिवरात्रीच्या दिवशी देणगी दर्शन देखील बंद असणार आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होते। या पार्श्वभूमीवर मंदिर 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतली आहे। नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।